वडे निरांकर घेती ज्ञान, तुळशी हार गळा काचे पितांबर. नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे आपला की शेळी पुरवडते का. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ आहे की शेळी पालनमध्ये आपल्याला पुरवडतं का नाही पुरवडत, ते आपला आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपल्या आता शेळ्या इकडे सोडून दिलेल्या आहे रानामध्ये, बघू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला पहिली गोष्ट काय असते की आपल्याला शेळी विकत घेतल्याच्या नंतर प्रॉब्लेम येतो की शेळींचे पिल्ले मेल्याच्या नंतर शेळींना आता काय होणार, सगळे खर्च वाया गेला, आता काय करणार, शेळी पण मेरून गेली, तर मग आता काय करू. तर मित्रांनो, काही ताण घ्यायचं वगैरे काहीच नाही. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, एका शेळीमधलं एखादं पिल्लू तर जगल्याच्या नंतर मित्रांनो, त्याला आपल्याला दुसऱ्या बकरीचं म्हणजे एखाद्या शेळी असते आपल्या शेजारी, तिचं दूध पाजत आहे. दूध पाजल्याच्या नंतर मग आपली शेळी हळूहळू ती बारकं पिल्लू मोठं होतं. मग मोठं झाल्याच्या नंतर मग आता ती किती पिल्ले देणार, 2 पिल्ले दिले समजा, आपली बोकडी दिली समजा. मग आता तिनं बोकड दिल्याच्या नंतर मग आता आपल्या शेळ्या बोकड देणार. बोकड आपली इकली समजा, बोकड इकली. मग इकल्याच्या नंतर त्याचे आले मित्रांनो 15-16 हजार रुपये एका बकरीचे, आपले मरेल बकरीचे आधी नफा येऊन जाईल मित्रांनो. आणि दुसऱ्या याच्या डबल बोकड दिले मित्रांनो की आपलं त्याच्यामध्ये पुरवून जातं. तर मित्रांनो, असं आहे की आपला आजचा थंबनेल बघून बघितला असेल तुम्ही की शेळ्यामध्ये पुरवडतं का. तर पुरवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो की शेळ्यामध्ये पुरवडतं, पण आपल्याला कष्ट घेण्याच्या आधी हे करावं लागतं. म्हणजे कसं की आपल्याला पहिले कष्ट करावं लागेल तर ते फळ देणार. तसं कसं फळ भेटेल मित्रांनो, एका शेळीमध्ये पैसे भरपूर आहे, पण त्यांना कमवण्याची अटकल पाहिजे मित्रांनो. आपल्याला त्यांना रान पाहिजे, रानामध्ये घास पाहिजे, घासामध्ये मस्तपैकी ते असलं तर शेळ्या चांगल्या राहतात मित्रांनो. मग आपल्याकडे रानामध्ये घास ते असेल तर आपल्या शेळ्या एकदम भारी राहणार. तर मित्रांनो, असं करायला पाहिजे तुम्ही की आपली शेळ्या असे पुरवडते. काही ना मित्रांनो, काही धार्जिन होत नाही शेळ्या की मित्रांनो, धार्जिन पाहिजे माणसाला. शेळ्या जर धार्जिन असल्या तर आपल्या शेळ्या जर धार्जिन असल्या मित्रांनो, तर आपल्याला 1 लाखनी 2 लाखनी काही लाखाचं धन घेऊन जातात असत्या. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, असं शेळ्यांना थोडं सांभाळ करायचं आहे. आणि पुरवडत नसलं तरी हळूहळू पुरवडत जातं. तर हळूहळू पुरवडत गेलं की आपल्या शेळ्यामध्ये एकूणच पैसा येत राहतो. तर चला मग भेटू एका नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.